तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आपल्या महाराष्ट्र राज्याचे 21वे नवनियुक्त मुख्यमंत्री देवेंद्रनाथ फडणवीस हे सध्या मुख्यमंत्र्यांची शपथ घेतल्यानंतर ते सध्या ॲक्शन मोडवर आहेत। नोकरी रोजगार उपलब्ध करण्यासाठी त्यांनी अनेक योजना राबवण्यात आहेत। राज्यातील तरुणांसाठी लवकरात लवकर 1.5 लाख रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी भरती प्रक्रिया राबवण्यात यावी असे आदेश सोमवारी 9 डिसेंबरला देण्यात आले आहेत। त्यासाठी त्यांनी प्रत्येक विभागात 100 दिवसांचा कार्यक्रम सादर करा असे देवेंद्रनाथ फडणवीस यांनी आदेश दिले आहेत। तर आपण पाहूयात राज्यात विविध विभागात किती पदे रिक्त आहेत। गट अ मध्ये जवळपास 15,615 जागा, गट ब मध्ये 29,000, गट क मध्ये 1,35,000 जागा रिक्त आहेत, तर गट ड मध्ये 58,000 जागा रिक्त आहेत। तशीच महाराष्ट्र राज्यात एकूण 2,36,802 जागा रिक्त आहेत। त्याच्यासाठी आगामी काळात म्हणजेच डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीमध्ये विविध पदांची भरती येण्याची शक्यता आहे। त्याच्या तर मित्रांनो, जर तुम्हाला अभ्यासामध्ये काही शंका असेल, कोणती पुस्तकं वाचावी याच्याबद्दल काही डाऊट असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, मी तुम्हाला उत्तर देईल। तर आपण पाहूया की वेगवेगळ्या कोणत्या विभागात भरतीची किती जागा निघणार आहेत। तर पोलीस भरतीमध्ये जवळपास 12,000, वनरक्षक भरतीमध्ये जवळपास 14,000 जागा, ही जागा जानेवारी महिन्यातील पहिल्या आठवड्यामध्ये येण्याची शक्यता आहे। वनसेवकांमध्ये 5,000, महानगरपालिकेमध्ये 2,000 जागा निघण्याची शक्यता आहे। सार्वजनिक बांधकामामध्ये 1,000 ते 2,000 व वैद्यकीय शिक्षण यांच्यामध्ये 2,000 जागा। तर या भरत्या 10वी, 12वी आणि ग्रॅज्युएट या बेसवर निघणार आहेत। तर आपण आता पाहूया या भरत्यांचा पेपर पॅटर्न काय असतो। तर साधा एक कॉमन पेपर पॅटर्न असतो, तो म्हणजे मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि गणित हे 25-25 मार्काला 100 प्रश्न विचारले जातात। तर हा एक कॉमन पॅटर्नचा आपण अभ्यास करून आपण या भरती परीक्षेत पास होऊ शकतो। त्याच्यामुळे जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, मी तुम्हाला त्यांची उत्तरं देईन। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व सबस्क्राइब करायला विसरू नका। त्याचप्रमाणे आपला व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही फायदा होईल। धन्यवाद।